तर 15 मिनिटांमध्ये 3 ओव्हर कंप्लीट करायच्यात 15 मिनिटांमध्ये. त्यानंतर शेवटची ओव्हर 5 मिनिट, म्हणजे 20 मिनिटांमध्ये तुम्हाला काही करून 4 षटकं संपवायची आहेत. याची नोंद घ्या, कारण आज 12 वाजता सामना सुरू झाले, म्हणजे लवकर आज सामने आटोपले असते, पण वेळेचा अभाव, आपण आलात लेट. चला, खुटारी संघाने टॉस जिंकलाय. निर्णय क्षेत्ररक्षण फलंदाजीसाठी आमंत्रण दिलाय तो किरवली टीमला, जवळची दोन्ही गावे. यस, मयूर मात्र मयूरची वाट पाहिली जात होती. पहिल्या जिंकल्या ना तुम्ही, कुठे घरी गेलता विशाल? हा, कामाला. हा बरोबर, मग ठीक आहे. क्या तुम्ही लवकर आटपाल तर आम्ही लवकर मोकले आहो. आता तू गाडी घेऊन कुठे चालले? डीजे कोण वाजवेल? जितू तू पण आहे ना. अच्छा, मला येईल इथं, थांब. येईल येईल नक्कीच, कारण 3 वाजलेत. चला, इथे मात्र पहिल्या चेंडूवरती आला षटकार मंगेश पाटील याच्या बॅट मधून. अप्रतिम षटकार, 6 ने सुरुवात. हॅलो, या धन्यवाद जीतू. पुन्हा एकदा इथे मात्र आलाय अजून एक खणखणीत असा षटकार. विकीच्या वरतून हा षटकार आलाय. 2 चेंडूमध्ये 2 षटकार मंगेश पाटील. क्रिकेट म्हणजे काय हे माझ्या परिभाषेत मी सांगेन. एका चेंडूत 6 धावा निघणे म्हणजे क्रिकेट, आणि 6 चेंडूत 1 धाव सुद्धा न निघणे म्हणजे क्रिकेट. क्रिकेट म्हणजे एखादा नामवंत फलंदाज शून्यावर बाद होणे म्हणजे. तर किरण म्हात्रे मात्र इथे त्याच्यावरती हल्ले चढवले जातात. पहिला षटक, किती धावा येतील हे देखील पाहणं गरजेचं आहे. मंगेश पाटील मागच्या मॅच मध्ये थोडासा लवकर आउट झाला होता. एक षटकार नक्कीच त्याच्या बॅट मधून आला होता, पण इथे मात्र 2 चेंडूमध्ये 2 षटकार लावल्यानंतर कुठेतरी थोडासा डिफेन्सिव्ह पवित्रा पाहायला मिळाला. स्वतःवरती कंट्रोल ठेवण्याचा प्रयत्न येते, आणि त्या अनुषंगाने मात्र एक सिंगल घेतली आहे. रोशन पाटील आला स्ट्राइक एंडला. किरवली त्यांच्या अगेन्स्ट कुटारी. इथे मात्र शॉर्ट पीस होता. रोशन पाटीलने या चेंडूला भिडकावलाय. चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या बाहेर. चौकार आलाय हा, आणि चौकाराने मात्र धाव संख्या वेगाने वाढली आहे 17 वरती. आणि जानेवारी मध्ये मोठा हंगाम आहे. क्रिकेट एवढा आहे जानेवारी मध्ये की खूप प्रमाणामध्ये स्पर्धा आहेत, नाईट आणि डे. तर डे ची सुरुवात होते, खुटार येते 8 तारखेपासून. मोठी स्पर्धा आहे 8 ते 14, आणि त्यानंतर मात्र हो एज लागली आहे. शॉर्ट दरम्यानला मात्र 38च्या आतमध्ये इथे निश्चित चेंडू अडकवण्याचा प्रयत्न आहे. तत्पूर्वी 1 धाव मिळेल. आणि 16 तारखेपासून मात्र एक मोठी स्पर्धा, पुन्हा एकदा नाईटची स्पर्धा. ओम नर्मदेश्वर किरवली आयोजित स्वर्गीय नारायण शेठ ग्रुप यांच्या वतीने मोठी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल किरवलीच्या मैदानामध्ये. आणि एक विशेष आहे ना, कारण त्या स्पर्धेमध्ये नेहमीच संघ खेळण्यासाठी उत्साहित असतात, कारण नियमामध्ये चालणारी स्पर्धा आहे. कारण 8चा प्रत्येक रात्रीमध्ये पोल असेल,
म्हणजे दिवस वाढवले त्यांनी, पण 8च टीम ठेवल्यात, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन मी करतोय. आणि खुटारीमध्ये देखील त्याच पद्धतीची स्पर्धा आहे, डेची स्पर्धा, की हा 8चा लॉट्स आहे. आणि VRCC देखील कुठे कमी नाहीये, फक्त 8 संघ आहेत बघा प्रत्येक दिवशी या स्पर्धेमध्ये देखील. पण तुम्ही टाइमवर येत ना, त्यामुळे ओव्हर आम्हाला कमी करावे लागतात. आता 5च्या खेळवले असते आम्ही, कारण इथे VRCC या संघाला देखील करता आलं असतं 10चं लॉट 12चं लॉट ठेवता आलं असतं, पण कमवासाठी नाही, नावासाठी. कारण दर वर्षाची परंपरा VRCC संघाला टिकवायची. वैभव पाटील यांचं सातत्य आहे की काही असलं तरी चालेल 8चा लॉट मी खेळू, पण संघाचं सहकार्य त्यासाठी आवश्यक आहे. हा नक्कीच, कारण इथे आल्यानंतर वाटतंय जरी 60,000 स्पर्धा म्हणजे किमान संघांना देखील परवडणारी स्पर्धा आपण पाहतोय, तरी तुम्हाला जेवढं द्या तरी कमी होतं. टाकलेल्या एंट्र्या कमी करतात काही. इथे मात्र दुसऱ्या षटकाला प्रारंभ होते आणि खुटारीमध्ये विशाल नक्कीच प्रत्येक सामना 5 षटकांचा त्यांनी ठेवण्याचा निर्णय कळवलाय. ही एक विशेषता आहे. चांगला क्रिकेट तुम्हाला तेव्हाच पाहायला मिळतंय. आणि धरणे येथे देखील 2 तारखेपासून स्पर्धा सुरू होते, 2 ते 6 प्रत्येक रात्रीमध्ये 12. बाबा बाबा आणि इथे फलंदाज झालाय बाद. आमच्या खिरवलीचे बरेच मंडळी आहेत तिकडे. कैलास दादा आलेत, कैलास दादा स्वागत आहे. आणि वसंत मामा आहेत, गुरुनाथ पाटील दिसत नाहीयेत. भावे या, चला पोर्चिनचे आमचे भावेश आले तिथे, सध्या लांब लांब आहेत. कारण 2चे 4 झाले की माणूस आपोआप बदलत जात. अरे फॉर्च्यून इव्हेंटला नेहमी नेहमी पाठबल, नेहमीच कॅमेऱ्यावरती, पण सध्या आता जिम्मेदारी वाढली. निलेश मात्रे आलाय गोलंदाजीसाठी. इथे मात्र मंगेशसाठी हा चेंडू होता, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न आहे आणि चेंडू निर्धाव येतोय. धाव संख्या 19 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. पण कमबॅक देण्यासाठी मात्र इथे निलेश मात्रेचा वापर करणं, इथे कमबॅक देणं गरजेचं आहे, कारण धाव संख्या 19 आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये. इथे मात्र पूर्णपणे क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला देखील होता, पण ते हा निर्धाव चेंडू आलाय. पुन्हा एकदा निलेश, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. आता मात्र झेल टिपला गेलाय तिथे, जयेश होता. तर इथे मात्र मंगेश पाटील बाद झाला. बघा पहिल्या षटकामध्ये 19 धावा गोलंदाज किरण मात्रेने खर्च केल्या, 18 धावा खर्च केल्या. त्यानंतर निलेश आला पहिल्या 2 चेंडूमध्ये 2 धावा आल्यात. त्यानंतर मात्र 3 चेंडूमध्ये एकही धाव नाहीये, म्हणजे 5 चेंडूमध्ये फक्त 2 धावा आणि 1 विकेट आली आहे. म्हणजे चांगली गोलंदाजी, अप्रतिम कमबॅक आहे. 20 धावा आहेत धाव फलकावरती, 20 धावा. या षटकातील शेवटचा 1 चेंडू बाकी आहे. आता मात्र नवनाथ गायकर आलाय मैदानामध्ये. पुढची मॅच असेल कलंबोली आणि पिसारबे या 2 संघांमध्ये पुढची लढत आपल्याला पाहायला मिळेल. सुपर 4 मध्ये कोणता संघ पोहोचेल हे देखील पाहणं गरजेचं आहे.
दोन संघ क्वालिफाय झालेत पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी. आजचा तिसरा दिवस आहे. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता आणि इथे मात्र निर्धाव चेंडू आलाय. डॉट चेंडू येतोय. षटक संपलाय. बघा काय कमबॅक केलंय ते गोलंदाज निलेश म्हात्रेने. कारण त्यांना माहिती होतं धावा पहिल्या षटकामध्ये 18 गेल्यात. इथे जर 10-12 धावा गेल्या तर जो आकडा आहे तो खूप मोठा होऊ शकतो. ते त्यांनी ओळखलं आणि विशालने मात्र जो टाकलेला विश्वास होता त्याला सार्थ. अरे सर्व सिनियर आहेत आणि चांगली गोलंदाजी अप्रतिम प्रयत्न निलेशचं तिथे राहिलं. त्या षटकामध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या आणि 1 गडी बाद देखील केला आणि तो देखील फलंदाज मंगेश पाटील याला त्यांनी बाद केलं. तर नवनाथ गायकर जो एक आक्रमक फलंदाज आहे मागच्या मॅच मध्ये खूप मोठी इनिंग त्यांनी साकारली होती आणि प्रत्येक फलंदाजाने षटकाराने खातं ओपन केलं होतं मागच्या मॅच मध्ये. याचबरोबर आमचे तेजस सेठ नेरुलकर इथे आलेत. त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं. तेजस सेठ नेरुलकर या व्यासपीठावरती. विशाल म्हात्रे आलाय. इथे मात्र मिस्टर आमिंग आहे. विकी आलाय चेंडूवरती. काय झेल टिपलाय बघा. अप्रतिम प्रयत्न आणि खरोखरच या 2-3 वर्षामध्ये ना कृष्णा या कुटारी संघाने खूप इम्प्रूव्हमेंट केलाय स्वतःमध्ये. कारण प्रत्येक खेळाडू अतिशय अप्रतिम प्रयत्न करतो आणि चांगला खेळ आणि चांगल्या पद्धतीचा परफॉर्मन्स प्रत्येक मॅच मध्ये ते देत आहेत. आणि दुसऱ्या बाजूला किरवली संघ स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकाचे चॅम्पियन ठरलेला संघ आहे. एक टॅग त्यांच्या संघाच्या नावावरती लागलाय. ब्रँड लागलाय तो. पण या वर्षी मात्र खुटारी संघाला संधी आली आहे. ती स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक मध्ये खेळण्याची संधी खुटारी संघाला मिळाली आहे. त्याबद्दल त्यांचं देखील आपण अभिनंदन करूया. विशाल अँड टीम तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील की जसं किरवली संघाने चॅम्पियनशिप पटकावली होती तशी तुम्ही देखील पटकावून या. कारण एक वर्ष धानसर संघ चॅम्पियन ठरला होता. त्यानंतर खुटारी आणि यावर्षी खुटारी तुम्हाला शुभेच्छा आम्ही देतोय. मज्जा. पण इथे मात्र सामना अतिशय चुरशीचा होईल शंका नाहीये. कारण दोन्ही संघ आसपासचे गावातून आहेत. एकमेकांच्या त्रुटी ओळखत असतात. त्या अनुषंगाने चांगला खेळ होईल या शंका नाहीये. विशाल म्हात्रे मात्र इथे स्लोअर चेंडू थोडासा स्लोअर फेकलेला चेंडू आहे. नक्कीच नवनाथ मात्र समजू शकला नाही. तो देखील थोडासा संभ्रमात होता की या चेंडूला कसा खेळायचा आहे. पुन्हा एकदा रिव्हर्स केल्याचा प्रयत्न होता. टॉस चेंडू आणि 5 चेंडू मध्ये फक्त एकच धाव खर्च केली आणि एक विकेट प्राप्त केली विशालने. कारण सध्याच्या घडीला विशाल ग्रामीण बरोबर ओपन कृष्णा देखील चांगला खेळतोय. ओपन टीम मध्ये देखील चांगला खेळ तो करतोय. तेजस नेरुलकर या 2 दिवस तुमचं दर्शन झाला नाही. तेजस नेरुलकर यांचं इथे आगमन झालंय. इथे मात्र विकेट आली. नवनाथ बाद झालाय आणि या षटकामध्ये फक्त 1 धाव आली आणि 2 विकेट्स त्याने घेतल्यात. अप्रतिम गोलंदाजी ती विशालची राहिली आहे. 3 षटकामध्ये धाव संख्या आहे 21 धावा.
तर आमचे 3 षटकामध्ये धाव संख्या आहे 21 धावा. आमचे स्कोरर प्रथमेश आणि हा तडाका संकेतचा इथे आला षटकार. आता मात्र धावांना वेग देणे गरजेचं आहे. ते ओळखले संकेतने आणि इथे मात्र मोठा फटका खेळलाय. आला हा षटकार आणि या षटकाराने मात्र धावसंख्या वेगाने वाढली आहे. ती तब्बल 27 वरती. तर नक्कीच खुटारी संघ पाहायला गेलं तर ज्यांच्या माध्यमातून नक्कीच आपण चर्चा करूया थोड्या वेळामध्ये या स्पर्धेबद्दल. दरम्यान इथे मात्र क्रॉस खेळण्याचा प्रयत्न होता. हा चेंडू आलाय हा. तर ढिरधाव चेंडू आलाय. गोलंदाज आपण पाहतोय जयेश मागच्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली होती. मॅन ऑफ द मॅच चा मानकरी ठरला होता. सकाळी अनिकेत मात्रेला देखील मी पाहिलं होतं परंतु सामना लेट झाल्या कारणाने अनिकेत मात्रे मात्र तिथून गेला होता. नक्कीच अनिकेत जर हा सामना पाहत असेल तर तुमचं देखील स्वागत आहे. इथे मात्र कट करण्याचा प्रयत्न चेंडू पॉइंट मध्ये फील्ड केला जातो. 1 धाव मिळेल. कारण येणाऱ्या फेब्रुवारी महिन्यामध्ये कृष्णा खूप मोठी स्पर्धा आहे ती खुटारी येथे होणार आहे. कारण KPL धमाका अनेक टीम त्यामध्ये खेळतील आपल्या विभागातून वार्ड क्रमांक 1 मधून. आणि त्या स्पर्धेमध्ये 4 व्हीलर कार देण्यात येणार आहे स्पॉन्सरसाठी. अनिकेत म्हात्रे यांच्या नेतृत्वामध्ये ती स्पर्धा होणार आहे. अनिकेत म्हात्रे स्पॉन्सरशिप मध्ये असतील आणि त्यांच्या माध्यमातून ती स्पर्धा KPL धमाका 2024 चा पर्व आपण खुटारी येथे पाहणार आहोत. खूप मोठी स्पर्धा असते. एकनाथ शेठ म्हात्रे यांचं खूप मोठं योगदान त्या स्पर्धेला असतं. कारण मागे 40+ चे हंगाम होते. फ्री ऑफ कॉस्ट त्या स्पर्धा होत्या आणि अनेक बक्षिसं होती त्या स्पर्धेमध्ये. एन्जॉय स्पर्धा ती होती. परंतु या वेळेला वार्ड क्रमांक 1 ची स्पर्धा अनिकेत म्हात्रे यांच्या माध्यमातून होणार आहे. 4 व्हीलर कार त्या स्पर्धेमध्ये दिली जाणार आहे. आणि गौतमी पाटील यांचं देखील तिथे आगमन आपल्याला पाहायला मिळेल. हा नक्कीच. कारण खुटारी म्हटलं तर खूप काही करण्याची क्षमता दाखवणारे गाव आहे. तर तिथे ती स्पर्धा होणार आहे. इथे मात्र 4 षटक संपलेत आणि 4 षटकानंतर धावफलकावरती धावा आहेत त्या 33 धावा. टॉस साठी यायचं आहे कळंबोळे आणि पिसारवे. हा अष्टम शेठ नेरुळकर यांचं आगमन झालंय बघा. हा वैभव मला विचार पडलाय की मी सांगितलं की गौतमी पाटील यांचं आगमन होणार आहे. शक्यता येतील त्या तिथे. कारण गोल्डन मॅन अनिकेत म्हात्रे यांची स्पर्धा आहे त्या स्पर्धेमध्ये. तर तू मला पुन्हा विचारला की खरंच मामा म्हणजे मी विचारात पडलो. अष्टम नेरुळकर आले तिथे. स्वागत आहे. तर जिंकण्यासाठी तब्बल गरज आहे 34 धावांची. मागच्या मॅच मध्ये 43 धावा चेस केल्या होत्या टीम खिरवलीने नितलस संघाविरोधात खेळत असताना. इथे मात्र 34 धावा 34 धावांची गरज आहे खुटारी संघाला. आता इथे 34 धावा डिफेन्स करायच्या आहेत त्या खिरवली संघाला. पण ज्या खुटारी संघाने मागच्या मॅच मध्ये फक्त 37 धावा 36 धावा ठोकल्या होत्या नावडे संघाने आणि त्या सोप्या पद्धतीने पार केल्या होत्या नावडे संघाविरोधात खेळत असता. इथे मात्र आता 34 धावांची गरज आहे. म्हणजे गोलंदाजी प्रत्येक मॅच मध्ये भेदकता पूर्ण राहिली आहे या संघाची. चला काल बरं कलंबोली आणि पिसारवे
या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण यायचं आहे टॉस साठी. हा, आमचे सन्माननीय संजय शेठ धोत्रे येथे आले, त्यांना विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती. हा, या आपण. आमचे रुपेश नेरुलकर, एक VRCC वैभव VRCCचा ब्रँड, कारण तलोचा नाईट स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज बाईक त्यावेळेला घेणारा, पहिली बाईक घेणारा हा हा आपल्या एरियामध्ये रुपेश नेरुलकर. ती मजाच वेगळी होती तलोजा नाईटची. हा वर्ल्ड कपच होता ना तो, तलोजाचा म्हटलं तर वर्ल्ड कपच, पण मैदानाचा अभाव. कारण तेच चुकलंय ना आपलं. शिडको आली, आपल्याला वाटलं आहेत आपल्याजवळ भरपूर पटांगणं आहेत, सगळ्यांना पटांगणं भेटतील, अनेक मैदानं आपण तयार करू, पण असती मैदानं साफ झाली. हा, कारण एकाही गावाला मैदान नाहीये. हे आता खंत आहे. आता पेंदरच्या मॅच कुठे आहेत बघा, टेक्नॉ कंपनी कुठं आणि पेंदर कुठे, इथे मॅच भरवण्याची बाली आली. ह्या आपल्या गाववाल्यांनी केलेली मेहनत आहे. तर त्यावेळेला जर आपण लढलो असतो तर एक गाव एक मैदान तरी मिळाला असता. आता 10 गावांना एक मैदान देत नाहीये. चला स्पीडअप करा, वेळ नाहीये बाबा. चला 5च्या आतमध्ये मॅच संपवायची आहेत आम्हाला. हा, तेजस शेठ नेरुलकर यांचा इथे सन्मान आपण करूया. आवक नेरुलकर यांच्या शुभास्ते हा सन्मान होईल. चला, आमचे तेजस नेरुलकर यांचा इथे सन्मान होतोय. गेल्या वर्षी खूप मेहनत घेतली होती तेजस नेरुलकर यांनी. आपले उत्तम शेठ भोईर, मंगेश नेरुलकर यांची ती स्पर्धा, रोशन आंग्रे, हा, आणि अष्टमची देखील खूप मेहनत होती त्या स्पर्धेवर. अष्टम नेरुलकर, चला आपलं देखील सन्मान आपण स्वीकारायचा आहे. रुपेश नेरुलकर, चला आवक आहेत तिथे. हा, अष्टम नेरुलकर यांचा सन्मान होतोय. चला बोलूया आपण मॅच कडे. मॅच इथे मात्र पाहायला गेली तर चांगला सामना होईल या शंका नाही, परंतु जो दबाव, प्रेशर घेण्यापेक्षा हा प्रेशर पूर्णपणे सुरुवातीपासूनच हलका करूया या अनुषंगाने मात्र इथे हा पॉइंट आणि कव्हरच्या मधून खेळून काढलेला हा चौकार टेम्पोवाला जितू. अरे खेळाडू आहेत तिथे, अरे त्यांच्या खेळाडू मध्ये तू डायरेक्ट टेम्पो घातलाय. संकेत आहे झेलवरती. आता दशरथ पाटील इथे असते ना माईक वरती तर बरंच काही तुला बोललंय असते. तो टेम्पो कोणाचा आहे? शपथ, टेम्पो आवीचा असेल बघा. ड्रायव्हर पेक्षा मालकाला जास्त दंड आहे, म्हणून गाडी देताना जरा विचार करा कोणाकडे गाडी द्यायची. तो व्यवस्थित आहे की नाही, लायसन आहे की नाहीये, तर मग कोणी कोणाच्या चाव्या मागतात, ते चावी येतो इथून.
चला बोलूया मॅच कडे. इथे सामना सुरू आहे. किरवली खुटारे. धाव संख्या आहे 4. एक गडी बाद झालाय. नवनाथ गायकर सहा चेंडू मारण्याचा प्रयत्न आहे अलॉंग द कार्पेट. चेंडू येतो ऑन साइडला. शॉर्ट मिड विकेट मध्ये चेंडू उचलतोय तेजस. तोपर्यंत मात्र एक धाव आली आहे. एका धावेने मात्र धाव संख्या जाऊन पोहोचली आहे 5 वरती. आमचे किरवलीचे संजय शेठ पाटील हे देखील या सामन्याचा आनंद घेत आहेत. सर्व आमची मंडळी किरवलीची चांगल्या पद्धतीचं योगदान त्यांचं नेहमीच असतं. इथे मात्र नवनाथ गायकर आणि दुसऱ्या बाजूला आता मयूर. इथे मात्र मारण्याचा प्रयत्न आहे. चेंडू अलॉंग द कार्पेट तेजस कडे येतोय. दुसरी धावेचा प्रयत्न आहे. बॅकअपला मात्र तेजस होता पण इथे मात्र धाव आली आहे. 2 धावा येतील. मयूरला 2 धावा मिळतील. 2 धाव्यांनी मात्र धाव संख्या जाऊन पोहोचली आहे ती 7 वरती. 7 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. 34 धावांचं लक्ष आहे. 34 धावांचं आव्हान कोणत्या पद्धतीने ते पार केलं जाईल हे देखील पाहणं गरजेचं आहे. पहिला षटक आपण पाहतोय नवनाथ गायकरचं. फुलटॉस होता मारण्याचा प्रयत्न. इथे मात्र वाईडिश लॉंग ऑफ वरून क्षेत्रक्षक आलाय दूरवरून लॉंग ऑफ कडे परंतु तत्पूर्वी मात्र 2 धावा. प्रयत्न अतिशय चांगले होते. करण होता तिथे पण झेल मात्र एका हाताने कलेक्ट करायचा प्रयत्न पण सुटला गेलाय. 2 धावा येतील. 2 धावेने मात्र धाव संख्या जाऊन पोहोचली आहे ती 9 वरती. आमचे कुटुंबबांधवांचे मनीलाल घरत देखील आलेत बघा मॅच पाहण्यासाठी. तर त्यांचं देखील आपण स्वागत करूया. इथे मात्र मोठा फटका आहे. कॉमेंट्री बॉक्सला मात्र ही सलामी आहे. ट्रॉफी वाचली आहे आणि निशाणी पकडली आहे ती. हॅलो हा त्याचा हा षटका त्या ट्रॉफीवरती येऊन पडलाय म्हणजे संकेत दिसतात काहीतरी. पण इथे मात्र जो षटकार आला षटकाराने धाव संख्येला वेग आलाय. धाव संख्या जाऊन पोहोचली ती 15 वरती. 34चं आव्हान आहे. आता मात्र 19 धावांची गरज आहे. पण आता इथे मात्र किरवली संघाला खूप काही करावं लागेल सामन्यामध्ये जर यायचं असेल. कारण पहिल्यांदा धावांची इन्व्हेस्टमेंट कमी आहे आणि जर इथे मात्र जर या मॅच मध्ये त्यांना पकड मजबूत करायची असेल तर मात्र पूर्णपणे या ओव्हर मध्ये एक कमबॅक देणं गरजेचं असेल मंगेश पाटीलला. पण काय असेल काय घडेल अप्रतिम असा हा सामना आहे. पण सामना सोपा झालाय तो खुटारीच्या बाजूने परंतु इथे मंगेशने घेतले विकेट. अप्रतिम चेंडू फेकी होती. फलंदाज झालाय बाद. नक्कीच बघा ही ट्रॉफी जी आता षटकार मयूरचा त्या ट्रॉफीला लागला आणि ती क्रॅक झाली आहे. तर ती ट्रॉफी मात्र फॉर्च्यून इव्हेंट्सची या लाईव्ह मध्ये आपण पाहतोय. हीच तर विशेषता आहे फॉर्च्यून इव्हेंटची. कृष्णा म्हात्रे आणि त्यांची पूर्ण टेक्निकल टीम की खूप काही त्यांनी केलंय या क्रिकेटसाठी आणि नक्कीच चांगलं कार्य या फॉर्च्यून इव्हेंटचं मॅच मध्ये राहतंय. तर त्यांना देखील आपण शुभेच्छा देऊया. इथे मात्र विकेट आली आहे. 18 चेंडू गरज होती 19 धावांची. आता मात्र 17 चेंडू आणि गरज आहे त्या 19 धावा. मॅच चांगली होती. आमच्या खुटारीचे माजी क्रिकेटर कुशेंदर म्हात्रे एक उत्कृष्ट बॉलर्स म्हणून ओळख होती. ते देखील या सामन्याचा आनंद घेत आहेत. प्रकाश म्हात्रे असतील त्याचबरोबर गोवर्धन म्हात्रे असतील मधुकर म्हात्रे ही सर्व टीम जयदास म्हात्रे सर्व टीम मात्र या सामन्याचा आनंद घेतात. तसेच आमचे मान्यवर मुरली शेठ म्हात्रे असतील एकनाथ शेठ म्हात्रे असतील कुशेंद्र बुवा म्हात्रे असतील हे सर्व मंडळी या सामन्याचा आनंद घेतात. सर्वांचं आपण स्वागत करूया. संतोष म्हात्रे असतील नक्कीच चांगलं योगदान नेहमीच त्यांचं राहिलंय स्पर्धांसाठी. आणि खुटारीचे अजून एक आमचे
फेवरेट विकेट कीपर मंगेश म्हात्रे. हा, क्या बात आहे, जबरदस्त. खूप सुंदर अशी गोलंदाजी होती मंगेश पाटीलची. कारण मंगेश पाटील ओळखलंय पहिल्या षटकामध्ये धावा गेल्यात. इथे मला कमबॅक करायचं आहे. कारण यामध्ये मयूर आणि दुसऱ्या बाजूला आता फलंदाज आहे विशाल. या दोन्ही फलंदाजांना मात्र या मैदानामध्ये टिकावं लागेल, टिकून खेळावं लागेल. हा मात्र कट करण्याचा प्रयत्न होता. कव्हर पॉइंट मध्ये चेंडू अडकवला जातो. डीप मध्ये दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता आणि इथे फलंदाज होईल बाद. रनआउटच्या स्वरूपामध्ये विशाल होतोय बाद. रायगड मध्ये दरारा हायो कुणाचे नावाचा. आणि रायगड मध्ये दरारा हायो कुणाचे नावाचा. आमचे कुटारी गावाचे लाडक्या राजकुमार बाईचा. आमचे कुटारी गावाचे लाडक्या राजकुमार. हे बघा नक्कीच, कारण जेतू राजकुमार भाई यांचा हा गाणं आहे आणि ते देखील या सामन्याचा आनंद घेतात. तिसऱ्या अंपायरची मागणी केली आहे की हात लागलाय का, चेंडू लागून हा फलंदाज बाद झाला हे पाहायचं आपल्याला. काय चेक केला जाईल तिथे. जितो आहेत आमचे. थोडासा संभ्रम होता की जितू चेक करताय तिथे. पाहूया जर काय असेल तर इथे बघा. वैभव थोडासा क्लोज आहे. अंपायरला बोलू का आतमधून. या जरा, या तुम्ही चेक करा. प्रवीण सर या. बघूया मॅच चांगली आहे. काही डिसिजन असेल तर तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. पहिल्या षटकामध्ये 15 धावा आल्या. त्यानंतर मात्र मंगेशचा निर्णायक षटक इथे राहिला आहे. दुसरा षटक सुरू आहे. हा आउट आहे. फलंदाज बाद आहे. चला, कारण संभ्रम नको त्यासाठी आम्ही देखील मात्र पंच इथे येऊन मात्र हा निर्णय क्लिअर झालाय.
धावसंख्या आहे ती तब्बल 1 ने वाढते 16 वरती. आता मात्र गरज आहे ती तब्बल 18 धावांची गरज आहे. 14 चेंडू आणि 18 धावा. बॉल टू रन समीकरण अजूनही पाहायला मिळते. नीरज आलाय मैदानामध्ये, नवीन फलंदाज. करवला नाईट यानेच गाजवली ना. किरण म्हात्रे आलाय. मंगेश पाटील मात्र इथे बघा काय स्पेल हाताळतोय. नीरज मंगेश पाटील किरवली संघाचा निर्णायक खेळाडू आहे. कारण नेहमीच फलंदाजी असो वा गोलंदाजी नेहमीच चांगलं योगदान राहिला या खेळाडूचं. हो 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 अप्रतिम काय गोलंदाजी झाली आहे. 5 चेंडूंमध्ये फक्त 1च धाव खर्च केली आहे आणि 2 विकेट्स त्याने प्राप्त केल्या. 1 विकेट प्राप्त केली आहे. किरणने मात्र हा खेळून काढला आहे. चेंडू येतोय संकेतच्या आवाक्याच्या बाहेर. चेंडू जाईल सीमारेषा पार. चौकार. आणि 14 धावांची गरज आहे. 12-14चा समीकरण आहे. किरण म्हात्रे पहिला चेंडू डॉट केला, त्यानंतर मात्र शेवटचा चेंडू त्याने या षटकातील चौकार खेचून काढला. धावसंख्येला वेग दिलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती तब्बल 20 वरती. आता मात्र 12 चेंडू आणि 14 धावां, 34 धावांचं आव्हान होतं. नीरज हा अच्छा अच्छा हा मग ते कधी सांगाल. हा 12वा खेळाडू म्हणून तुम्हाला 12वा बसवले जातात. तर आज किरण म्हात्रेचा वाढदिवस आहे. नीरज किरण बोलला ना. नीरज नीरज आणि इथे मात्र हा स्लॉक स्वीप चेंडू सीमा पार चौकार आलाय. कारण तोला त्याचे कल्याण आई ठाणे रायगडची शान. आई ठाणे रायगडची शान. आई ठाणे रायगडची शान. मोठा असू दे कुणी लहान सगळेच देतन भाईला मान. सगळेच देतन भाईला मान. सगळेच देतन भाईला मान. सगळीकडे आज आवाज घुमतोय राजकुमार दादाचा. सगळीकडे आज आवाज घुमतोय राजकुमार दादा. कलंबोले आणि पिसारवे पुढची लढत. चला टॉस करून घेऊया आपण. पिसारवे टीम कॅप्टन आले. चला इथे मात्र पॉईंटच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न होता. ऑफसाईडला हा फटका खेळायचा होता परंतु चेंडू जास्त बाहेर निघतोय. वाईट येतोय संकेतचा. हा वाईटचा चेंडू आपण पाहतोय. धावसंख्या 26. आणि इथे मात्र झेल होती असं वाटतंय की सुटलाय तो कॅच. 10 चेंडू आणि 8 धावांची अजूनही गरज आहे. कलमोली टीम कॅप्टनने टॉस जिंकलाय. इथे पुन्हा एकदा त्याच रोशन पाटील मात्र आहे. 1च धाव मिळेल. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 27 वरती. 27 रन. 27 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. आता मात्र 7 धावांची गरज आहे. नीरज इथे मात्र हा चेंडू सोडून दिलाय. जास्त बाहेर निघतोय
अवंतरचा इशारा आलाय. अवंतरच्या स्वरूपामध्ये एक धाव. एका धावेने मात्र धाव संख्या जाऊन पोहोचली आहे ती 28 वरती. 28. आणण्याचा प्रयत्न ऑन साइडला मंगेश येतोय चेंडूवरती. एका हाताने चेंडू उचललाय. चांगला थ्रो फेकी आहे. एकच धाव मिळेल. धाव संख्या 29. आता मात्र 8 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. मयूर म्हात्रे आणि इथे मात्र सामना झालाय फिनिश. मयूरच्या बॅट मधून आलाय षटकार आणि किरवली वर्सेस खुटारी. यामध्ये खुटारी संघाने हा सामना जिंकलाय. अभिनंदन. हार्ड लक टीम किरवली. नक्कीच अतिशय चांगला खेळ इथे करण्याचा प्रयत्न किरवली संघाच्या माध्यमातून देखील राहिलाय. पण अर्जित होत असते. परंतु नेक्स्ट टुर्नामेंट साठी तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा असतील. पण खुटारी संघाचं अभिनंदन. 2 सामने जिंकतोय. मॅन ऑफ द मॅच कडे बोलतोय. तर 7 चेंडू मध्ये